मुद्द्यांवरती गप्पा मारण्यासाठी सध्या आपल्यासोबत अनिल परब, ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत. आपण कट्ट्याला सुरुवात करूया. हिंदीच्या मुद्द्याचं भाजपने बरोबर टायमिंग साधलंय आणि त्याच्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजे त्यांच्या जाळ्यात सापडली आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण आता महापालिका निवडणूक आहेत. मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही दोघे आक्रमक नक्कीच व्हाल हा मुद्दा उचलला तर. आणि सोबतच एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचाही एक धागा जो आहे तो मराठी शिवसेना मूळ शिवसेना असा दावा करतात, त्याच्यामुळे त्यांचाही मराठीचा मुद्दा योग्यच आहे. त्यामुळं भाजप मराठी मतं सगळी तुम्ही जर आक्रमक झाला तर शिवसेना आणि मनसेकडे जातील, शिंदेचा गट कमकुवत होईल आणि भाजपला मुंबई महापालिकेत जागा जास्त मिळतील. कारण अमराठी मतं जी आहेत, गुजराती असतील, हिंदी भाषिकांची मतं असतील, ही सगळी भाजपला मिळतील आणि भाजपच्या जागा मुंबई महापालिकेत जास्त जागा येतील. असा जो ट्रॅप भाजपचा आहे त्यात तुम्ही सापडलायत का? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांनी केवळ मराठी माणसांना मोठं नाही केले. या मराठीमध्ये जे जे आपल्या पोटा पाण्यासाठी आले त्या सगळ्यांना तिने मोठं केलेलं आहे. त्यात मग मराठी माणूस पण आला, इतर भाषिक सुद्धा आला, त्यात हिंदी भाषिक सुद्धा आला. माझं तर त्यांनाही आव्हान आहे की ज्या मुंबईने आणि मराठी माणसाने महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केले ना, तुम्ही पण या मोर्चात सहभागी व्हा. तुमच्या घरातली चूल आज त्याच्यामुळेच पेटते. तुम्ही आता भाजपवाल्यांना आवाहन करतो. भाजपमध्ये खूप लोक आहेत अशी की ज्यांना पटत नाहीये, पण करतील काय? आणि आता भाजपमध्ये मराठी आहेत ना, ते येतील खूप की नाही आहेत ते ना, उद्या कळेल कळेल. ना आम्हाला सुद्धा. आम्ही भाजपच्या नेत्यांची पण बघतोय की परवाच्या कारण हा काय राजकीय अजेंडा नाहीये. मराठी माणूस म्हणून भाजपचे जे तथाकथित नेते जे दररोज सकाळी उठून बोलत असतात ते किती येतात मराठी माणसासाठी ते देखील आम्हाला बघायचं आहे. आणि प्रश्न असा आहे की निवडणुका हा काही विषय नाही आहे. विषय असा आहे की मराठीचा विषय म्हणून एकत्र आलेले आहेत आणि मराठीच्या विषयावरती पुढे जातील. आणि जो महाराष्ट्रात राहतो त्याला आम्ही मराठी समजतो, जो आपल्या महाराष्ट्राला आपलं समजतो. आता कित्येक लोक असे आहेत, गुजराती असतील, मारवाडी असतील, उत्तर भारतीय असतील, त्यांच्या 5-5 पिढ्या इकडे गेलेल्या आहेत. त्यांच्या मुलांना त्यांची मातृभाषा येत नाही पण मराठी येते. असे कित्येक लोक आहेत. आता त्यांना काय समजायचं? त्यांना आम्ही मराठीच समजतो. हा जो पहिलीपासून हिंदीचा मुद्दा